वर्धा नदीच्या तीरावर वसलेल्या आष्टा गावचे श्रद्धास्थान असलेल्या संत भिकाराम महाराज यांची जयंती 29 जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। आजपासूनच या महोत्सवाची सुरुवात झाली असून मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे। आष्टा येथील रहिवासी यशोदा माता आणि गोपाळराव यांच्या पोटी 29 जानेवारी 1954ला जन्मलेल्या भिकाराम महाराजांच्या चमत्कारांच्या अनेक कथा आजही सांगितल्या जातात। बालपणी बेशरमची पाने खाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या आणि मानसिक स्थितीमुळे साखळदंडात जखडलेल्या या संताने नदीचा पूर आपल्या पायांच्या स्पर्शाने ओसरवल्याचा चमत्कार गावकऱ्यांनी अनुभवलाय। तेव्हापासून आजपर्यंत नदीला आलेला पूर या मंदिर परिसराला स्पर्श करू शकला नाही, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे। या जयंती महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात होम हवन, यज्ञ आणि भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। 28 जानेवारीला दुपारी 12 वाजता केक कापून आणि भव्य फटाके फोडून जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। तर 29 जानेवारीला भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेणार आहे। या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन अध्यक्ष हंसराज जाधव, प्रीतम राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या देखरेखीखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असून संपूर्ण विदर्भातून भाविक दर्शनासाठी येत आहेत। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, धामणगाव आष्टा, वर्धा।